ऋतू मम्मी काय करते आहे? भैया वडा करते काय? तू खाशील का ऋतू? तू खाशील बाळ? तर नमस्कार सगळ्यांना. तर तुम्हाला माहिती आज आहे आखाजी. तर तुम्ही सगळ्यांना सांगितलं मला कोणी 5-6 कमेंट आल्या की ताई पुरणाच्या पोळ्या करता आमच्या इकडं. तर मान्य करते मी की तुमच्याकडे पुरणाच्या पोळ्या करता, पण आमच्याकडे वरणपोळी करता आखाजीच्या दिवशी. आणि जेवढी वरणपोळी मान देतो आम्ही तेवढंच आम्हाला कानून सुद्धा करणं पडतं. तर चला मग तुम्हाला दाखवतो मी आमच्याकडे काय काय स्वयंपाक करतात. पण आमच्याकडे पुरणपोळी नाही करता, वरणपोळीच करता. तर कशी काय करता सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ पुरं बघा. तर चला तुम्हाला काय काय स्वयंपाक केलं तुम्हाला दाखवते मी. तर बघा अशी काय घागर भरून पडते. घागरीवरती कानोला, पापड आणि आंबा ठेवून पडतो. आणि आंबा नसला तर एखाद्या वेळेस आम्ही टरबूजाची खापी ठेवतो. पण आता यावरचे आंबे येले म्हणून आंबाच ठेवले. आणि अजून काय स्वयंपाक केलं ते सुद्धा दाखवतो तुम्हाला मी. आणि याला म्हणता घागर भरणं. तर बघा आता हे वड्याचं आहे. पोळ्या झालेल्या आहे, आपल्या भात सुद्धा झालेला आहे. गंगाफळाची भाजी झालेली आहे, कढी झालेली आहे, इकडं तूप आहे, वरण आहे आणि अजून शेवया सुद्धा करणं चालू आहे. तर अजून शेवया सुद्धा करणं चालू आहे. आणि सगळं थोडं थोडं करून पडतं. पापड कुरड्या सुद्धा काल ती तळल त्या, पण तरी आज सुद्धा तळीने फक्त ताज्या ताज्या त्या सुद्धा तळायच्या आहे. आणि आता वाजलेले 10. तर 12 वाजेपर्यंत हा स्वयंपाक झाला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता ताई घागर कशी भरता? तर घागर जसं माझ्या आजच सासऱ्याची घागर भरणं पडते, माझ्या सासरेच भरता. तर असं काय आहे म्हणजे बापाची घागर पोरालाच भरणं पडती. तर आमच्याकडे माझे सासरेच भरता. तर स्वयंपाक चालू आहे. आणि काय घास टाकता काय पण सगळं व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला मग आता आपण वडे तळून घेऊया, कारण कुरड्या पापड सुद्धा काढणं आहे. आणि 12 वाजा लागलेली आहे, म्हणजे 10 वाजले, अजून 2 घंटे बाकी आहे. पण अजून थोडं टाइम लागतो थोडंफार करायला. तर चला मग. ऋतू मम्मी काय करते आहे? भैया वडा करते काय? तू खाशील का ऋतू? तू खाशील बाळ? हे बघा हे आहे पैसाची पानं, पडसाची पानं म्हणता, मला काही माहित नाहीये. आणि आता याची पत्रवाळी करायची आहे. आता माझे सासरे करतात हे बघा तुम्ही. तर आता ही पत्रवाळी करायची नाही, याच्यावरतीच वाढताना म्हणून एकच पत्रवाळी करता. आणि मग ती पोळी आणि ते निवड ते गावडीला चारणं पडतो तो. तर बघा असं काही करता, ते करून दाखवता तुम्हाला. आणि आईची इकडे नाही करता हे, कारण की आई परतेच वाढते, कारण तिकडे पानं भेटत नाही ना म्हणून ना. तर असं काही करता, आमच्या इकडे भेटतं म्हणून आणतात ते, पण शहरात नाही भेटत ना म्हणून. तर बघू शकता तुम्ही कसे करतात. आणि थोडा आवाज तुम्ही सांभाळून घ्या, कारण का आज सगळेजण घरी ये ना म्हणून. तर बघा तुम्ही अशी परत करून लावली. याच्यातच ताट वाढता ना निवडण्यासाठी. तर बघा अशी काय झालेली पैसाच्या पानाची पत्तरवाळी वाढ त्याच्यामध्ये. तर पहिले एका ताटामध्ये सगळं काढून घेतलं जे जे स्वयंपाक केलं ते बघा. म्हणजेच कानूला, पोळी, वडा, भजा, कुरडया, शेवया, भात, अजून वरण आणि कढी टाकायची राहिलेली आहे, ती मागून टाकते मी. तर आमच्याकडे असंच करता. तुमच्याकडे काय काय करतात ते नक्की कमेंट करून सांगा. सगळं काला मोडून घेतो माझे सासरे. बारीक चुरा करून घेणं पडतं ना म्हणून. आणि सगळे काय परत काढून घेता, म्हणजे काला करून घेतात त्याचा. तर बघा असं काही असतं, मग टाकणं पडतं ते. राणी बाजूला बसलेली, राणी चालूच पाहिजे मग आबा काय करता म्हणून. आणि मग पाणी फिरवणं पडतं. आपण इथे टाकून घेणार कढी काही करणं पडतं, वरण. तर दुसरा आवाज येतो मला करताय घास टाकायचं. असं काय आहे. अरे नागिनीची पानं आहे, नागिनीच्या पाण्यामध्ये तूप टाकण्यासाठी हात लावा लागली बदानाचं असताना म्हणून. पण राणी मला बसेले, सोनले राणी नाही आहे. तर असं काही तूप टाकणं पडतं. भाजी सुद्धा टाकेली, फक्त 2 राहिले टाकायचे, अजून बाकी सगळं टाकलेले टाकायचं राहिले. असं करता आमच्या घरी, म्हणजे आकाची चक्तीच करता. सगळेजण पाय लागतात, कारण की ते वरण ते टाकणं होतं म्हणून. तर बघा वरण टाकलेले आपण. आता थोडीशी कढी टाकूया.
आणि मग आपण या टोपल्यात टाकून देऊया जसंच आपण इस्त्यावरती. आणि मग तोच घास आपल्याला सगळ्या झाल्यावरती आपण नदीत सोडणं पडतो. तर असं काही करता आमच्या इकडं. आणि आमच्या इकडे म्हणजे आमच्या गावात पुऱ्या गावातच करता, असं नाही की आमच्याच घरी करता, पुऱ्या गावात असंच करता. ते रीतच आहे ना, म्हणून करणंच पडतं ते. आखीचा घास घागरसुद्धा भरणंच पडती. आणि मग टोपल्यामध्ये इस्तो आणणं पडतो काढून, म्हणजेच गवऱ्याचा म्हणा की काढायचा म्हणा. तर हात कुकू लावून घेतलं माझ्या सासऱ्यानं. आणि ते काय हे बी लावून घेतलेलं होतं, काय म्हणतात ते गणगोळी म्हणतात आमच्या इकडं, बघू शकता. आता आपल्या याच्यात तूप टाकायचं आहे. बघा हा इस्तो आहे चुलीमधला. आणि असं काही पाणी फिरून घेणं पडतं पहिले. पडतं की नाही? आज पाण्याची कशी आठवण राहिली. तर बघा असं काही सगळेजण जेवण करायला बसले. म्हटलं चला तुम्हाला वाढून देते मी. मग सगळ्यांना पटपट वाढून द्यायची ते तयारी चालू होती. जे लागलं त्याने ते घेतलेलं आहे. आणि सगळे बसले जेवण करायला. म्हणजे माझे सासरे, ते रुद्र, आयुष, सोनलचे पप्पा आणि तेवढ्यात नैतिकसुद्धा आलता जेवण करायला. पण नैतिक सरमतच आहे म्हणून त्याला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, कारण की आपली राणीपाशी मोबाईल होता ना, म्हणून. तरी मी पटपट वाढायची तयारी केली, कारण की सगळेजण म्हणजे 12 वाजते ना, आणि वावराशिवाय घेत लवकर जेवण करायला बसतात ते. पण आज उशीर झाला कारण की आज घास टाक नव्हता म्हणून. तर सगळ्यांना थोडं व्यवस्थित वाढून दिलं. आणि देवाचं सुद्धा पान पुजलं. तर तुम्ही बघू शकता. आणि रुद्रचं काय चालू होतं मला वाढून दे म्हणून. रुद्रच्या पप्पापाशी बसला होता जेवण करायला. म्हटलं बस बाप्पा. तर असं करता आमच्या इकडं. काय रे बेटा, रुद्रसुद्धा माझ्यापाशीच बसले. बेटा रानू भाऊले पान देऊ बेटा. तर बघा तुम्हाला नैतिकसुद्धा दिसलं असणार आहे. नैतिकसुद्धा बसले. आणि तो मागून आलता म्हणून लाईनीत बसला नाही, इकडेच बसतो म्हणे मी, कारण तो खूपच शर्मिला आहे, लय सरमतो तो. बघा सगळेजण बसले जेवण करायले. आणि हा घास वाढला होता पत्रवाळीवरती. हां रुदू बघा, रुदू पाहायला लागला. रुदूसुद्धा बोलायला लागलेला आहे. आणि रुदूला सुद्धा मस्त तोंड फुटलं असे. तर बघा